नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. तुम्ही विचारलेल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे आणि त्याचबरोबर यमदीप लावल्यानंतर हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र संस्कृतमध्ये तुम्हाला म्हणता येत नसेल तर त्या मंत्राचा अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तो अर्थ जरी आपण हा यमदीप लावल्यानंतर तिथे म्हटला तरी सुद्धा चालू शकतो. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला करायच्या आहेत, कारण यमाची दिशा जी आहे ती दक्षिण दिशा मानली जाते. आपण काय करणार आहोत की जो यमाचा दिवा लावणार आहोत त्याची ज्योत जी आहे ती दक्षिण दिशेला करणार आहोत. भले तुमच्या घराचं तोंड कोणत्याही दिशेला असू द्या, तुमचं पूर्वेकडे घर असू द्या, पश्चिमेकडे असू द्या, दक्षिणेकडे असू द्या, उत्तरेकडे असू द्या, जो आपण यमाचा दिवा लावणार आहोत त्या दिव्याची ज्योत आपल्याला दक्षिण दिशेकडे करायची आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कारण मला कमेंट आली होती की ताई आमच्या घराचं तोंड ह्या दिशेला आहे, मग आम्ही कसं करायचं. तर तुम्ही दक्षिण दिशेला ज्योत, भले आता बऱ्याच जणांचं काय असतं ना की उत्तरेकडे तोंड करून त्यांचं घर असतं, मग दक्षिण दिशा काय होते की त्यांच्या घराच्या तिकडेच मग ज्योत करावी लागते दिव्याची. तर मग तशीच करायची, कारण आता काय करणार की तुमचं भलेही घराचं तोंड उत्तर दिशेला आहे पण तुमच्या मागची जी शेवटची भिंत आहे त्या दिशेला तर मग दक्षिण दिशा आहे, मग तुमच्या घराकडेच तोंड करून तुम्हाला यमाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे. आपण आता याचा अर्थ असा होत नाही की घाबरून मग माझ्या घराकडेच कसा करू, काय आपण दक्षिण दिशेला तो समर्पित केला आहे, यमाला समर्पित केला आहे. तुमचं घर मग घराचं तोंड याचा काहीही संबंध नाही. आणि यमाचा दिवा जो आहे ना तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे. यमाचा दिवा कधीही आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत लावायचा नाही. बरेच जण असं विचारतात की मी बाल्कनीमध्ये लावू का, मी घरामध्ये लावू का. तर शक्यतो बघा आपण यमाला का दिवा लावतोय उंबरठ्याच्या बाहेर, की यम जे आहेत ते उंबरठ्याच्या बाहेरच राहावेत, त्यांनी माझ्या घरामध्ये येऊ नये आणि माझ्या घरामध्ये प्रवेश करून कधी आकस्मिक मृत्यू किंवा जे आपण म्हणतो की वय झालेलं नाही, काही नाही, ऍक्सिडेंटमध्ये वगैरे किंवा स्वतः बरेच जण काही त्या वाईट गोष्टी करून घेतात, तसा मृत्यू होऊ नये म्हणून हे करायचं. मग आपल्याला यमाला उंबरठ्याच्या बाहेरच ठेवायचं आहे. मग उंबरठ्याच्या आतमध्ये आपण दिवा कसा लावणार, आणि बाल्कनी तर उंबरठ्याच्या आपल्या घराच्या आतमध्ये आहे, मग बाल्कनीमध्ये तरी कसा लावणार. पण बरेच जण म्हणतात की तुम्ही लावू शकता. तर बघा शेवटी तुमची इच्छा आहे, तुम्हाला जर वाटत असेल की नाही मला घराच्या आत लावायचं तर लावू शकता ना, पण शक्यतो उंबरठ्याच्या बाहेर लावायचं आहे. आणि मी स्वतः सुद्धा असंच करते, कारण आपल्याला यमदेवतेला बाहेर ठेवायचं, घरात येऊ द्यायचं नाही, मग उंबरठ्याच्या आत दिवा कशाला लावायचा. ही गोष्ट झाली, बाकी तुमची मर्जी. आता हा जो दिवा आहे तर तो आपण उंबरठ्याच्या बाहेर लावल्यानंतर आपण हा जो मंत्र म्हणणार आहोत ना तर तो सुद्धा आपण दक्षिणेकडे तोंड करूनच म्हणणार आहोत. दिवा भले आपण दक्षिणेकडे तोंड केलं आणि आपलं तोंड आपण दिव्याकडे केलं, म्हणजे आपलं तोंड उत्तरेकडे आणि दिव्याचं तोंड दक्षिणेकडे. आता असं नाही, दिवा लावून घ्यायचा आणि तो झाल्यानंतर आपलं तोंड जे आहे ते दक्षिणेकडे करायचं आणि हात जोडून जो आहे तो यमदेवांना नमस्कार करून हा जो मंत्र आहे ना तो आपल्याला म्हणायचा आहे. मंत्र कोणता आहे, मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन शामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजह प्रियताम मम. अजून एक वेळा सांगते, मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन शामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजह प्रियताम मम. आता हा जो मंत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे, तुम्ही अशी प्रार्थना मराठीमध्ये केली तरी सुद्धा चालू शकते. हा दिवा मी धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यपुत्र यमदेवांना अर्पण करत आहे. हे यमदेव मला व माझ्या कुटुंबाला मृत्यूच्या तावडीतून आपण मुक्त कराल आणि मला आशीर्वाद द्याल अशी मी आपल्याला विनंती करते. हे तुम्हाला म्हणजे हे आता इथे लिहून दिलेलं आहे त्याचा अर्थ, पण आपल्या भाषेमध्ये आपण थोडंसं इकडे तिकडे असं तसं म्हटलं तरी सुद्धा चालतं. मग आपण साध्या भाषेत काय म्हणू शकतो, हे यमदेवता मी आज धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला हा एक दीप अर्पण करत आहे, यमदीपदान करत आहे, याचा आपण स्वीकार करावा आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने मला व माझ्या कुटुंबात कधीही कोणाला अपमृत्यू वगैरे होऊ नये असा आशीर्वाद तुम्ही मला द्या. किंवा तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही बोलू शकता, साधारण एक अशा भाषेमध्ये. नमस्कार करायचा, 3 वेळा ही प्रार्थना करायची. मंत्र म्हटला तर 3 वेळा मंत्र म्हणायचा, नमस्कार करायचा आणि डायरेक्ट हा आपण मंत्र म्हटला, दिव्याची पूजा वगैरे केली, दिवा आपण घराच्या बाहेर ठेवला की डायरेक्ट घरामध्ये यायचं. एकदा घरामध्ये आलं की मग सारखं बाहेर दार उघडून बघायचं नाही की हा दिवा चालू आहे का, हा दिवा शांत झाला आहे का, तर असं बघायचं नाही. एकदा दार लावलं
की दार लावलं, आता दार लावलं म्हणजे तुम्ही घाबरून मग काहीतरी तुमचे मिस्टर वगैरे येणार, मग तुम्ही आज घरी येऊ नका, असं करू नका, असं करायचं नाही. ते जरी आले ना की ठीक आहे बाबा, त्या दिव्याकडे बघायचं नाही एवढं, म्हणजे आपण एखादी कुतूहल जे आपण म्हणतो ना की नॉर्मल आता नजर वगैरे गेली तर ठीक आहे, पण कुतूहल म्हणजे कसं आपण एकटक बघत बसणार, महादिवा शांत झाला मग मी आता काय करू, मी आता तसं करू, असं नाही करायचं. मिस्टर वगैरे ऑफिसहून आले त्यांना अगोदर तुम्ही फोनवर सांगा किंवा मेसेज करा की असं असं बाहेर यमदिवा लावलेला आहे, त्या यमदिवा ओलांडू वगैरे म्हणजे लावू नका, किंवा तो पाय वगैरे तिथे लावू नका, तिथे चप्पल वगैरे सोडू नका, डायरेक्ट बेल वाजवा, किंवा चावी असेल तर डायरेक्ट घरामध्ये या, तो शांत झालाय तो असं झालाय असं काही हे करू नका, नंतर त्याच्यावर चर्चा पण करू नका. ही गोष्ट तर आपण करू शकतो ना, त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. कारण बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की ताई मग आमच्या मिस्टरांची शिफ्ट उशिरा सुटते, असं सुटतं तसं सुटतं, मग कसं करायचं काय, तर असं करा.